च्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना आता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। ती 12 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या एक काम महत्त्वाचं आहे हे लगेचच बघायचं आहे। राज्यामध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। 12 जिल्ह्याची नावे सांगणार आहे। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे ठरवलेले आहेत आणि आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणी करण्यासाठी सरकारने 4,000 रुपयाचा लाभ दिलेला आहे आणि सर्व शेतकरी आता आनंदातच आहेत। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यायची आहे। काही शेतकऱ्यांची पेरणी करत आहेत, काही शेतकरी मशागत करून ठेवलेले आहेत। अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पावसाचा हवामान खात्याचा अंदाज घेऊन लवकरात लवकर आपल्या शेतीमध्ये पेरणी करावी। सरकारने आता शेतकऱ्यांसाठी पेरणी करण्यासाठी पैसे म्हणजे शेतकऱ्यांकडे पैशाची कमतरता असल्यामुळे सरकारने आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून बी आणि खत घेण्यासाठी या योजनेतून सर्व शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांना थोडासा हातभार झालेला आहे। काही शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं जाणार आहेत। राज्यातल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेत सर्व शेतकऱ्यांना आता बियाणे घेण्यासाठी लवकरात लवकर पैसे जमा झालेले आहेत आणि आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी केलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लेट आलेला होता। राज्यामध्ये आता मोबाईल नंबर लवकरात लवकर आपल्या बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केला की त्यांना पैसे आलेला मेसेज लगेचच येणार आणि सर्व शेतकऱ्यांना कळेल की पीएम किसान योजनेचे पैसे आले की नमो शेतकरी योजनेचे। तुम्हाला बँकेमध्ये चौकशीसुद्धा करता येत नाही, म्हणजे तुम्ही घरबसल्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आले की नाही हा SMS येऊ शकतो। राज्यातल्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे लक्षपूर्वक बघा। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, 4 व्हीलर आहे, सरकारी पेन्शनधारक आहे आणि घरामध्ये सरकारी कामावर कोणतरी आहे, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलेलं आहे। त्या शेतकऱ्यांना या योजनेचा कधीही लाभ मिळणार नाही। तरी सर्व शेतकऱ्यांना आता परंतु राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची पडताळणी केलेली होती, त्यामुळे यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर आलेला आहे आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र देण्याचे ठरवलेले आहेत। त्यामुळे यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर आलेला आहे। या महिन्यामध्ये सरकारने आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ते वेळच्या वेळेवर येण्याची काळजी घेतलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। कोणकोणती 12 जिल्हे आहेत हे लक्षपूर्वक बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण जिल्ह्याची नावे सांगणार आहे। पहिला जिल्हा आहे बघा नांदेड, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा आहे पालघर, चौथा आहे जालना, 5वा आहे लातूर, 6वा आहे ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बैठक घेतलेली होती। त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्र देण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रात्री 12 वाजेपर्यंत
नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे दोन्ही मिळून 4,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। महत्त्वाचं कागदपत्र आहे, सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। आणि आता उद्या आपण कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।